जागो ग्राहक जागो, जागो जागो जागो, झाली नवी पहाट बघा हो. जागो ग्राहक जागो, करताना कुठलीही खरेदी नीट पारखून घ्या हो. जरी वाटले फसगत झाली सोडून देऊ नका हो. जाणा आपल्या अधिकारांना, कायद्यातल्या तरतुदींना, बेईमानांना धडा शिकवूया. जागो ग्राहक जागो, जागो ग्राहक जागो. नमस्कार. जागो ग्राहकच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. येत्या 15 मार्चला जागतिक स्तरावर ग्राहक हक्क दिन साजरा करण्यात येणार आहे आणि याची यावर्षीची जी संकल्पना आहे ती खूपच इंटरेस्टिंग आहे. जगाने आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम प्रज्ञेचा उपयोग किंवा वापर ह्याचं महत्त्व मान्य केलं आहे आणि ते सगळ्याच क्षेत्रामध्ये तितकंच महत्त्वाचं ठरतं. मग जेव्हा ग्राहकांचा विषय येतो, ग्राहकांचे प्रश्न येतात, त्यांच्या तक्रारी जेव्हा येतात, त्या सगळ्या कामामध्ये या कृत्रिम प्रज्ञेचा वापर आपण करू शकतो का? ग्राहक न्यायालयामध्ये ह्याचा कसा उपयोग होऊ शकतो, याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत. आणि या चर्चेसाठी आपण ज्यांना आमंत्रित केलंय त्यांची ओळख करून घेऊया. आपल्याबरोबर आहेत ॲडव्होकेट शिरीष देशपांडे सर. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर कार्याध्यक्ष आहेत मुंबई ग्राहक पंचायतीचे. आजचे आपले दुसरे जे सदस्य किंवा आपले दुसरे तज्ज्ञ जे आहेत ते ॲडव्होकेट डॉक्टर उदय वारुंजीकर सर. सर नमस्कार. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. सर अध्यक्ष आहेत ग्राहक न्यायालय वकील संघटनेचे आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे विद्यमान सदस्य आणि माजी उपाध्यक्ष ते होते. आणि आजच्या आपल्या तिसऱ्या तज्ज्ञ आहेत त्यांची ओळख करून घेऊया. डॉक्टर अर्चना सबनीस मॅडम. नमस्कार मॅडम. कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. मॅडम ठाणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या माजी सदस्य होत्या. तिघांचंही स्वागत पुन्हा एकदा. आर्टिफिशियल इंटेलिजन्स या अत्यंत महत्त्वाच्या आणि झपाट्याने लोकप्रिय होणाऱ्या विषयावर आज आपण बोलणार आहोत. पण त्याआधी 15 मार्चला जो जागतिक स्तरावर ग्राहक हक्क दिन साजरा होतोय सर, त्याच्याबद्दल त्याची पार्श्वभूमी तुम्हाला विचारायची आहे. सुरुवातीला ते सांगण्याच्या आधी 15 मार्च आता परवा येतोयच, तर त्यानिमित्ताने सर्व ग्राहकांना जागतिक ग्राहक हक्क दिनाच्या शुभेच्छा मी देतो. आणि हा 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन का साजरा केला जातो, 15 मार्चच का, हे जर आपण थोडं बघणं मला वाटतं प्रस्तुत ठरेल. जी. 15 मार्च 1962ला अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी, तत्कालीन अध्यक्ष, त्यांनी अमेरिकन संसदेमध्ये भाषण करून, नुकतेच निवडून आले होते, त्यांनी निवडणुकीत आश्वासन दिलं होतं की मी निवडून आलो तर ग्राहकांना त्यांचे हक्क बहाल करीन. आणि त्या दृष्टीने त्यांनी संसदेत जे भाषण केलं त्याच्यात त्यांनी 4 हक्क ग्राहकांना दिले, अमेरिकन ग्राहकांना. ते कुठले होते तर सुरक्षिततेचा हक्क, माहितीचा हक्क, निवडीचा हक्क आणि तक्रार निवारणाचा हक्क, असे हे 4 हक्क होते. ते 4 हक्क अमेरिकन ग्राहकांना मिळाले 15 मार्चला. त्याच्यानंतर ग्राहकांची जी एक जागतिक संघटना आहे कन्झ्युमर्स इंटरनॅशनल, इतर सर्व ग्राहक संघटनांची वगैरे करून ज्याच्यात आणखी 4 हक्कांची भर घातली. आणि मग त्याच्यात मग प्रतिनिधित्वाचा हक्क, त्याच्यानंतर ग्राहक शिक्षणाचा हक्क, स्वच्छ पर्यावरणाचा हक्क आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूलभूत गरजा भागवण्याचा हक्क, असे 4. त्यामुळे ही 8 हक्कांची सनद किंवा मी म्हणेन ग्राहकांचे हे फंडामेंटल राईट्स असे हे 8 हक्क हे आज कन्झ्युमर्स इंटरनॅशनलतर्फे साजरे केले जातात 15 मार्चच्या निमित्ताने. आणि कशा पद्धतीने साजरे केले जातात तर दरवर्षी कन्झ्युमर्स इंटरनॅशनल एक थीम घेते. आणि हे कन्झ्युमर्स इंटरनॅशनलचं नेटवर्क असं आहे की आज जवळजवळ 100 देशांमध्ये 200 ग्राहक संघटना यांचे सदस्य आहेत, इन्क्लुडिंग मुंबई ग्राहक पंचायत अर्थातच. तर अशा यांना सगळ्यांना हे एक थीम दिलं जातं. आणि ह्या वर्षीचं जे थीम आहे ते फेअर अँड रिस्पॉन्सिबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स. कारण आता मगाशी म्हटल्याप्रमाणे आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे आपल्या जीवनात आलेलं आहे. आपल्याला माहिती पण नाही, आपण बऱ्याचशा गोष्टी वापरतो, पण त्याच्या मागे किंवा त्याच्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम प्रज्ञा अंतर्भूत आहे, पण सगळीकडे आलेलं आहे आणि ते आपली सर्वस्पर्शी हे काम झालेलं आहे. तर त्यामुळे याचे फायदे आहेत, त्याचबरोबर काही धोके आहेत, त्याच्यात काही तोटे आहेत, त्याचे वेगवेगळे परिणाम होणार आहेत. आणि तुमची संबंध ग्राहकांची जीवनशैलीच
हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स उद्या बदलणार आहे. इट्स गोइंग टू बी अ वे ऑफ लाईफ वेअर एव्हरीवेअर यू आर गोइंग टू डील विथ अँड यू आर गोइंग टू बी इम्पॅक्टेड बाय आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपल्याला स्वीकार करायचा आहे त्याचा. जसजसे त्यामुळे आपण ते पुढे स्वीकार जाणार करताना कसं काय स्वीकार करायचा, धोके काय आहेत ते कसे टाळायचे, फायदे काय आहेत ते कसे घ्यायचे, हे आपल्याला सगळं बघणं आवश्यक आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ग्राहकांच्या बाजूने AIचा उपयोग कसा होणार आहे तक्रार निवारणीसाठी त्याच्यावर बोलणारच आहोत. पण मला वारुंजीकर सरांना आधी मुळातच न्याय व्यवस्थेमध्ये जर आपण पूर्णतः न्याय व्यवस्थेचा विचार केला तर त्याच्यामध्ये AIचा वापर होतोय का भारतामध्ये किंवा कशा प्रकारे केला जाऊ शकतो, याबद्दल तुम्ही सविस्तर काय सांगाल? भारतामध्ये जी न्यायव्यवस्था आहे त्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर संपूर्ण जग आपल्याकडे अत्यंत आदरानं बघतं. भारतीय न्यायव्यवस्थेने दिलेली जी निकालपत्र आहेत ती अन्य अनेक देशांमध्ये वापरली जातात. त्यामुळे साहजिकच या कृत्रिम प्रज्ञेच्या संदर्भामध्ये सुद्धा भारतामध्ये काय प्रयोग चाललेले आहेत आणि काय खंबीर ठोस पावलं उचललेली आहेत असं वारंवार विचारलं जातं. आपल्याकडे आता सांगण्याकरताचे 1-2-3 छोटी छोटी उदाहरणं देतो. प्रत्यक्ष न्यायनिवाडा जे करण्याचं जे काम असतं, ज्याला आपण म्हणतो की निकालपत्र देण्याचं आहे, त्या पातळीपर्यंत आपण अजून सुरुवात केलेली नाही आहे. परंतु न्यायाधीशांना मदत म्हणून आत्ता कृत्रिम प्रज्ञेचा आपण वापर करतो. मग त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार त्याचे असतात. एक प्रकार म्हणजे जो काही एक प्रचंड ही जी सगळी माहिती मिळते एखाद्या प्रकरणाची त्याचं पृथक्करण करणं, म्हणजे ज्याला इंग्रजीमध्ये आपण ॲनालिसिस म्हणतो, आणि योग्य वेळेस योग्य तो संदर्भ आपल्याला देणं, या प्रकारचं एक प्राथमिक काम ॲनालिसिसच्या पृथक्करणाच्या बाबतीमधलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स करत असतं. हे आपल्याकडं आजही चालतं. याच्याबरोबरीने दुसरा टप्पा येतो तो जी निकालपत्र आहेत त्या निकालपत्रांचं या कृत्रिम प्रज्ञेच्या आधारावरती भाषांतर करणं, हे त्याच्या पुढचं काम आहे. म्हणजे मागच्या वर्षीच्या 26 नोव्हेंबरच्या वेळेस आदरणीय सरन्यायाधीश डॉक्टर धनंजय चंद्रचूड यांनी या प्रकारच्या सुवास म्हणून जी काही त्यांची जी यंत्रणा आहे त्याच्या अंतर्गत, या योजनेअंतर्गत अनेक सुप्रीम कोर्टाच्या निकालपत्रांचं आपल्याला ज्या राज्यघटनेने मान्य केलेल्या ज्या भाषा आहेत त्याच्यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून भाषांतर करून आपल्याला दिलं. म्हणजे आज आता सर्वोच्च न्यायालयाचं निकालपत्र आपल्याला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये सुद्धा उपलब्ध होऊ शकतं. एवढंच नव्हे तर ESCR तसं EHCR या नावाचं त्यांनी जी निकालपत्र आहे ती निकालपत्र सामान्य माणसाला लगेच मिळण्यासाठी म्हणून देखील त्या ठिकाणी लगेच सुरुवात केलेली आहे. त्यामुळे आता या सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती जाऊन, उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला पाहिजे ते निकालपत्र पाहिजे तेव्हा लगेच मिळू शकतं. त्यामुळे ESCR म्हणून त्याच्यामधली जी यंत्रणा आहे ती वापरता येते. 2 अजून मुख्य महत्त्वाचे न्यायदानाच्या कामामधले वापर आता प्रस्तावित आहेत. एक आपल्याला आठवत असेल तर गेली काही महिने किंवा काही वर्ष आपल्याकडं जे काही वाहतूक विषयक गुन्हे आहेत त्यांच्या संदर्भामध्ये आपल्याला स्वतंत्र न्यायालय केलेलं बघायला मिळतं की ज्याचं डिजिटल माध्यमातून तिथं लगेच चलन येतं, ऑनलाईन तुम्हाला तिथं न्यायालय चालतं. त्या ठिकाणी कृत्रिम प्रज्ञेचा वापर आता प्रस्तावित आहे. याच्याबरोबरीने जे काही निकालपत्र फॉर्म्युला बेस्ड निकालपत्र आहे, ज्याचा एक साचा ठरलेला आहे. उदाहरणार्थ मोटार ॲक्सिडेंट केसेसची जी काही प्रकरणं आहेत ती, किंवा नुकसान भरपाई जी काही दिली जाते लँड ॲक्विजिशन कायद्यामध्ये ती, किंवा अशा प्रकारचे ज्यांचे निकालपत्र ही ढाच्यामध्ये ठरलेली आहेत आणि त्याचे ठोकताळे ठरलेले आहेत, त्या प्रकरणांमध्ये आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं भारतामध्ये प्रस्तावित आहे. सध्याचे आपले सरन्यायाधीश साहेब यांनी या बाबतीमध्ये भरपूर पुढाकार घेतलेला आहे. याच्या पूर्वीचे आपले जे सरन्यायाधीश साहेब होते जे सुदैवानं महाराष्ट्रीयन होते आणि आपल्याला अभिमान आहे, सर जस्टिस आदरणीय बोबडे साहेबांनी या बाबतीमध्ये पुढाकार घेतला आहे. त्यामुळे आत्ता तरी असं चित्र दिसते की पुढच्या काही वर्षभरामध्ये या कृत्रिम प्रज्ञेचा आज जो वापर चाललाय त्याचं प्रमाण खूप वाढणार आहे. हे आपल्या प्रेक्षकांना सांगायला हरकत नाही की जर आपण सर्वोच्च न्यायालयाचं जर जे काही रेकॉर्डिंग आपलं जे लाईव्ह स्ट्रीमिंग असतं किंवा जे काही सर्वोच्च न्यायालयाची जी काही आपल्याला ऑनलाईन सुनावणी बघायला मिळते त्या ठिकाणी सुद्धा जो युक्तिवाद चालतोय तो युक्तिवाद तुम्हाला शब्दबद्ध झालेला लगेच बघायला मिळतो. म्हणजे आपण जर का 1 नंबरच्या कोर्टामध्ये म्हणजे सरन्यायाधीश साहेबांच्या कोर्टामध्ये कोर्ट चालू असताना जर लॉग इन केलं तर जे वकील युक्तिवाद करतायत किंवा जे जज साहेब बोलतायत ते तुम्हाला तिथं लगेच बघायला मिळतं.
मग हे जे स्पीच रेकग्निशन सॉफ्टवेअर बेस्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते त्या ठिकाणी वापरलं जातं. तर असे 3-4 आत्ताचे मोठे आपल्याकडं चांगले एक्झाम्पल, चांगली उपाययोजना आपण केलेली दिसतात आणि नजीकच्या कालावधीमध्ये म्हणाल तर खूप मोठ्या प्रमाणावरती याचा वापर भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये होईल. ग्राहकांचा जेव्हा आपण विचार करतोय, आज आपण विशेष करून ग्राहक न्यायालयामध्ये तक्रारींचं निवारण करताना AIचा वापर हा जो आपला विषय आहे, मॅडम तुम्ही काय सांगाल की त्याचा ग्राहक न्यायालयामध्ये कितपत आणि कशा पद्धतीने आपण उपयोग करू शकतोय? जसं आता सरांनी सविस्तर उत्तर दिलं एकंदरीत न्यायव्यवस्थेबद्दल, काय सांगाल? आणि हा प्रश्न तिघांनाही आहे, मी तुमच्या दोघांकडे ऍक्च्युली काय की आता आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती बोलतोय, पण ही संकल्पना नवीन नाही आहे. 1956 साली मॅसेच्युएट्स युनिव्हर्सिटीत त्याचा जन्म झालेला आहे. पण सुरुवातीला ते फक्त वैद्यकीय क्षेत्र किंवा खेळाचं क्षेत्र ह्याच्यात वापर होते. पण अलीकडे आता त्याचा आपण न्याय व्यवस्थेत किंवा न्यायप्रणालीत वापर करण्याच्या दृष्टीने विचार करतोय. फक्त हे करताना आपल्याला एक लिमिटेशन माहिती पाहिजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला इमोशन्स नाही आहेत. त्यामुळे आपली जी कौटुंबिक न्यायालय आहेत तिकडे जिथे इमोशन्सवरती देतो किंवा इमोशन्स बेस्ड जे काही डिसिजन्स दिले जातात तिकडे त्याचा जास्त वापर नाही होऊ शकत. पण तू ग्राहक न्यायालयात म्हणशील तर त्याचा भरपूर वापर आपण करता येतो. आजच्या घडीला ग्राहक न्यायालयात साधारण 4.5 ते 5 लाख खटले विलंबित आहेत. खटले म्हणण्यापेक्षा तक्रारी विलंबित आहेत. तर इथे जर का आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला तर आपण ते जास्त योग्य प्रकारे आणि जलद गतीने त्याचं निवारण करू शकू असं मला वाटतं. अनेक स्टेजेसमध्ये अगदी तक्रार दाखल करण्यापासून ते ऑर्डर लिहिण्यापर्यंत सगळीकडे आपण याचा वापर करू शकतो. मला वाटतं हा विषय निघालाच आहे वेगवेगळ्या स्टेजेसचा, तर आपण तिथून सुरुवात करूया की कोणत्या कोणत्या स्टेजपासून कुठपर्यंत ग्राहक न्यायालयामध्ये AIचा वापर किंवा कृत्रिम प्रज्ञेचा वापर आपण करू शकतो. याआधी सरांना विचारेन, मग तुमच्याकडे येते. सर, मुळात तक्रार दाखल करायची. तक्रार कशी दाखल करायची ते ड्राफ्टिंगचं काम असतं. आता याच्यात 2 मार्ग असतात. एक, ग्राहक स्वतः तक्रार दाखल करू शकतो, स्वतः ग्राहक न्यायालयात जाऊ शकतो आणि आपली बाजू मांडू शकतो. त्याचबरोबर कधी कधी तो ते वकिलाची पण मदत घेऊ शकतो. पण एक गोष्ट निश्चित की ग्राहक न्यायालयात जायचं तर तुम्हाला तक्रार दाखल करावी लागते. आता तक्रार दाखल करण्याच्या स्टेजलाच तुमच्या कृत्रिम प्रज्ञेचा प्रवेश होऊ शकतो. कसा? आज आपण ChatGPT बद्दल बरंचसं ऐकतो. आज तुम्ही जर का ChatGPTला सांगितलं की बाबा माझी ही तक्रार अशी आहे की मी एका बिल्डरकडे घर बुक केलं होतं आणि त्याला इतके लाख दिले, त्यांनी मला प्रॉमिस केलं अमुक तारखेला पोझेशन देईन. आज इतके वर्ष झाली पण अजून मला त्यांनी काय पोझेशन दिलं नाही. मला आता ग्राहक न्यायालयात जाऊन या बिल्डरविरुद्ध तक्रार दाखल करायची आणि मला माझे सगळे पैसे व्याजासह आणि नुकसान भरपाईसह परत पाहिजेत. माझी तक्रार तयार कर. ChatGPT तुम्हाला 5 मिनिटात ही तक्रार तयार करून देतं. अर्थात त्याच्यावर तुम्हाला संस्कार करणं हे आवश्यक आहे. कारण इथे मी एक सुरुवातीलाच सांगू शकतो की आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा त्याचंच एक अपत्य हे ChatGPT म्हणजे AI, जनरेटिव्ह AI ज्याला म्हणतो ते, त्या ह्याच्यातनं जे आहे हे इव्हॉल्युशन स्टेजमध्ये आहे. हे घडतं आहे अजूनही. सो देर इज नो परफेक्शन ॲज सच. तर त्यामुळे ते बाबा वाक्यम प्रमाण म्हणून घेऊ नका. त्याच्यात तुम्हाला दुरुस्तीही करावीच लागणार, त्याच्यावर संस्कार करावे लागतील. पण मुख्य जे काम ड्राफ्टिंगचं असतं हे काही क्षणात किंवा काही मिनिटात होतं की ज्याला सर्वसाधारण कुठलाही ग्राहक किंवा इव्हन वकील हा साधारण 1-2 दिवस ड्राफ्टिंगला घेऊ शकतो. ह्याच्यामुळे होतं काय? वेळेची बचत होते. आता वेळेची बचत झाली की त्यामुळे तुमची एकंदरीत कार्यक्षमता, मग तो वकील असेल तर त्याची पण कार्यक्षमता वाढणार आहे. हे लक्षात घ्या की जे काम मला 2 दिवस करावं लागणार आहे ते जर का अर्ध्या तासात जर का झालं तर तुमचा तेवढा वेळ वाचतो आणि तो वेळ तुम्ही इतर ठिकाणी वापरू शकता. सर, काय सांगाल तुम्ही याबद्दल? आणखीन डिटेल, आणखीन कोणत्या कोणत्या स्टेजेस? सगळ्यात महत्त्वाचं आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तंत्रज्ञान हे चुकीचं नसतं. तंत्रज्ञानाचा वापर करणारा माणूस चुकू शकतो. म्हणून हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे की हे शेवटी काय आहे? कृत्रिम प्रज्ञा हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा चांगल्या आणि विधायक कामासाठी वापर करणं हे अभिप्रेत आहे. मग ते कसं करता येईल? तर मग ग्राहकांच्या बाबतीतले जे प्रकरणं सगळी येतात त्याचं असं आता सांगण्यात आलं की दाखल करण्याच्या स्टेजपासून शेवटी निकालपत्रापर्यंत किंवा एक्झिक्युशन जे काही अंमलबजावणी आहे तिथपर्यंत याचा वापर करणं शक्य असू शकतं. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की जो आजकाल लीगल रिसर्च या विषयाच्या संदर्भातला आहे.
काय झालेलं आहे की जेणेकरून आजचं आयुष्य हे एवढं गुंतागुंतीचं झालेलं आहे, तसं जे ग्राहकांचे जे प्रश्न आहेत ते सुद्धा अत्यंत गुंतागुंतीचे बनायला लागलेले आहेत। मग त्याला जे पूर्वीचे जे ठोकताळे होते ते तसे तसे चालणार नाहीत। मग त्याच्याकरता कालबाह्य झालेले काही ठोकताळे वापरायचे नसतील तर आपल्याला या सगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन नवीन पद्धतीने यांना जलद, सुलभ आणि स्वस्त न्याय देणं अभिप्रेत आहे। प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की न्यायव्यवस्थेमध्ये असणारे जी काही अंगभूत दोष आहेत त्या अंगभूत दोषांवरती उपाय म्हणून या ग्राहकांसाठीची स्वतंत्र यंत्रणा निर्माण केलेली आहे। मग ते जे दोष आहेत त्याच्यामधला काय येतो तो किचकटपणा आमच्या न्यायव्यवस्थेमधला दोष आहे। उघडपणे आपल्याला मान्य करायला काहीच अडचण नाही, कारण आपण सगळे त्याचे घटक असतो। मग तो किचकटपणा ग्राहकांच्या प्रकरणामध्ये जर दूर करायचा असेल तर तिथं कृत्रिम प्रज्ञा कशी वापरता येईल याचा विचार करायला पाहिजे। जो वेळखाऊपणा आहे की न्यायालयाकडे जर आपण सर्वसाधारणतः गेलो तर तिथं वेळ लागणार आहे, तो जो वेळ आहे तो कमी करण्यासाठी कृत्रिम प्रज्ञेचा कसा वापर करता येईल हे आपल्या समोरचं आव्हान आहे। त्याच्याबरोबर जे काही कॉस्ट आहे, त्याची जी काही किंमत आहे, त्याच्याकरता द्यायला लागणारा जो काही मोबदला आहे, मेहनताना आहे, तो प्रचंड मोठा असतो। तो कसा कमी करता येईल आणि याच्यात सुलभता कशी आणता येईल हे आव्हान आहेत। यातल्या प्रत्येक मुद्द्याबद्दल कृत्रिम प्रज्ञा आपल्याला उपयोगाला येऊ शकते। कारण असं आहे की हे जे तंत्रज्ञान आहे ते तंत्रज्ञान चांगल्या पद्धतीने वापरणं हे जर ठरवलं तर सहज शक्य आहे। मग तो फायलिंगचा असेल, त्याच्यामधले ऑब्जेक्शन काढणं, कारण आजकाल आता ऑनलाईन फायलिंग असतं। ऑनलाईन फायलिंग झाल्यानंतर आमचे बहुसंख्य वकील आपल्याला सांगतील की प्रकरणांमध्ये ऑब्जेक्शन जे काय असतात, त्रुटी काढणं आणि त्याचा नंबर करणं याच्याकरता खूप वेळ जातो। त्याच्यामुळे आता इव्हन वेगवेगळ्या न्यायालयामध्ये आमचं प्रकरण तातडीनं येत नाही अशा प्रकारची तक्रार दाखल केली जाते। तिथं बऱ्याच वेळा न्यायाधीशांच्या समोर तो युक्तिवाद आम्हाला केव्हा करायला मिळणार असे आमचे अनेक वकील मागणी करत असतात की आमचं प्रकरण लवकर घ्या। त्यामुळे ते जे काही आहे नंबरिंग करण्याचं कृत्रिम प्रज्ञेचा वापर तिथं करणं शक्य आहे का, ऑब्जेक्शन्स काढायचे आहेत त्याला कृत्रिम प्रज्ञेचा वापर करणं शक्य आहे का, सुनावणीच्या वेळेस त्याचं जे वर्गीकरण करून त्याचा एकत्र गठ्ठा करायचा असतो। उदाहरणार्थ जर का एखाद्या दिवशी असं ठरवलं की या पर्टिक्युलर बिल्डर साहेबांच्या संदर्भामधल्या सगळी प्रकरणं एका दिवशी लावा, मग ती सगळी प्रकरणं एकत्र गेली। एखाद्या इन्शुरन्स प्रकरणामधली फक्त जी काही एक ठराविक प्रकारची मॅटर्स आहेत ती सगळी एकत्र करून लावा, त्याचं वर्गीकरण करा, ती एकत्र लावा, म्हणजे वेळ वाचू शकतो। असे अनेक उपाय असतात। मूळ मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे की तंत्रज्ञान हे मोठं आहे का तो ग्राहक मोठा आहे। ग्राहक मोठा आहे आणि ग्राहक मोठा असेल तर त्याच्या भल्यासाठी या तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक ठिकाणी करायला पाहिजे। मला मॅडमला विचारायचं आहे, मगाशी तुम्ही हा एक मुद्दा काढलात की कौटुंबिक न्यायालयामध्ये जे एक इमोशन लागतं ते कदाचित AI मध्ये मिळणार नाही, तर ग्राहकांना सुद्धा या इमोशनची गरज असते, त्यांची सुद्धा तक्रार ऐकून घेणं कोणीतरी, हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? ग्राहकांना इमोशन्स असतात, बरोबर आहे, पण कौटुंबिक न्यायालयात जे आपण आता फॉर एक्झाम्पल मुलाची कस्टडी कोणाला द्यायची हे टोटली इमोशन्सवरती असतं, तसं ग्राहक न्यायालयात नाही होत। डिफेक्ट मान्य केला आहे, मला रिफंड मिळायला पाहिजे, याच्यात कुठे इमोशन्स येत नाहीत। सर्व डिसिजन्स हे बरेचसे इमोशन्सवरती किंवा ह्याच्यावरती बेस्ड असतात। लाईक मुलाची कस्टडी कोणाला द्यायची, आई म्हणते मला हवी, वडील म्हणतात मला हवेत, तर हा प्रकार नॉर्मली ग्राहक न्यायालयात नाही होत। ग्राहक न्यायालयात काय होतं की मी वस्तू घेतले, फ्रीज घेतलाय, डिफेक्टिव्ह आहे, मला बदलून द्या, बरोबर, त्याच्यात इमोशन्स अशा नसतात। अर्थात वकील लोक बरेच इमोशन्स आणतात की मला तो माहेरून मिळाला आहे त्याच्यामुळे इमोशन्स आहेत वगैरे, दॅट अपार्ट, बरं, पण त्याच्यात नॉर्मली असे इमोशन्स बेस्ड कुठे डिसिजन्स नसतात। त्याच्यामुळे कौटुंबिक न्यायालय हे थोडंसं वेगळं असतं। पण ग्राहक न्यायालयात आता जसं ग्राहक न्यायालयात मगाशी वारुंजीकर सरांनी सांगितलं की इन्शुरन्सच्या केसेस किंवा बिल्डरच्या केसेस, त्याप्रमाणे जसं मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस आहेत। आता मेडिकल निग्लिजन्समध्ये काय होतं, मी आता थोडंसं पाठी जाते, ड्राफ्टिंगवरती येते किंवा कंप्लेंट दाखल करण्यावरती येते। कंप्लेंट दाखल करताना मेडिकल निग्लिजन्सच्या केसमध्ये ग्राहकाला एक काहीतरी पुरावा द्यायला लागतो की खरोखरच इकडे निग्लिजन्स झालंय किंवा नाही। कोणीही डॉक्टर त्याच्या डॉक्टर व्यावसायिक बंधूच्या अगेन्स्ट असा काही पुरावा देत नाही। मग अशा वेळेस ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ह्या ग्राहकाला खूप उपयोग होऊ शकतो, कारण हे लोक आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे त्यांना टेक्स्टबुक रेफरन्सेस मिळू शकतात किंवा अशा सिमिलर केसेस मिळू शकतात किंवा ते ऑपरेशन काय होतं याचं परफेक्ट
त्यांना चित्र यूट्यूबमध्ये मिळू शकतं. म्हणजे हे सगळे आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तो पुरावे दाखल करू शकतो आणि त्याची बाजू थोडीफार स्ट्रॉंग होण्याची शक्यता असते. आपण जो प्रश्न विचारला त्या अनुषंगानं डॉक्टर सबनीस मॅडमने जे सांगितलं त्याच्यात थोडंसं अजून जरा पुष्टी जरा जोडायची इच्छा आहे. आम्हाला खूप वेळा असा विचारलं जातं की कृत्रिम प्रज्ञा आणि भावना या दोन्हीच्या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे? आदरणीय न्यायाधीश साहेबांनी भावनेवरून निर्णय द्यायचा नसतो. त्यांचा निर्णय हा समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारावरती असतो. त्याच्यामुळं साहजिकच कृत्रिम प्रज्ञा निकालाच्या प्रक्रियेमध्ये मदत होऊ शकते, इथपर्यंतच ते शक्य आहे. पण जो मानवी चेहरा आहे, जो भावनिक चेहरा आहे, तो भावनिक चेहरा आणि कृत्रिम प्रज्ञा हे दोन वेगवेगळे विषय आहेत. आज आपल्याला माहिती आहे की गेली काही वर्ष इन्कम टॅक्सची जी प्रकरणं आहेत ती सगळी फेसलेस पद्धतीने चालतात. म्हणजे कोण कुठं बसलाय जगामध्ये काही माहीत नाही. तो त्या भारतातल्या कुठल्या तरी किनाऱ्यावरती कोपऱ्यावरती बसून सुद्धा तुमचं प्रकरण सुनावणी घेतोय. त्याच्यामुळं त्या ठिकाणी जो बायस असण्याची जी काही एक शक्यता असते ती कमी होते. त्यामुळे आत्ताच्या घडीला न्यायाधीशांमध्ये असणारे जे काही अंगभूत बायस असतात की त्यांचे जे काही प्रिज्युडाइस असतात, त्यांच्या मनामध्ये असणारे काही किलबिश असतात, काही त्यांचे पूर्वग्रह असतात, काही त्यांच्या डोक्यावरती काही बॅगेज असतात, ते सगळे या कृत्रिम प्रज्ञेमध्ये येत नाहीत. त्याच्यामुळं एका बाजूला मानवी चेहरा न्यायाधीशांचा, दुसऱ्या बाजूला कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून येणारा अचूक निर्दोष निकालपत्र, या दोन्हीची तुलना आपल्याला भविष्यामध्ये करावी लागेल आणि ते ग्राहकांच्या निश्चितच फायद्याचं होईल असं मला सांगावंसं वाटतं. म्हणजे वारुंजेकरांनी जे सांगितलं एक मुद्दा म्हणजे असा येतो याच्यातनं इमर्ज होतो तो की AI मध्ये किंवा कृत्रिम प्रज्ञेमध्ये एक ऑब्जेक्टिव्हिटी येऊ शकते की बऱ्याचशा वेळेला न्यायाधीशांच्या ह्याच्यात किंवा या न्यायदान पद्धतीमध्ये सब्जेक्टिव्हिटी किंवा ह्युमन एलिमेंट येऊ शकतो आणि दॅट कुड बी आयदर वे. त्यामुळे इथे पण होऊ शकतो, तिथे पण होऊ शकतो, कोणाचं नुकसान होऊ शकतं. आता इथे आणखी एक ग्राहक न्यायालयातली आणखी एक स्टेज मला इथे सांगायला आवडेल की आपण इथे कृत्रिम प्रज्ञेचा कसा वापर करू शकतो. की ग्राहक न्यायालयात तक्रार, मगाशी मी सांगितलं ड्राफ्टिंगच्या ह्याच्यात तुम्हाला मदत होऊ शकेल. त्याच्यानंतरची पुढची स्टेज येते ती तक्रार दाखल केल्यानंतर, फाईल केल्यानंतर ती दाखल करून घ्यायची की नाही. तर त्याच्यासाठी आज ग्राहक न्यायालयात ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे 4 मुख्य निकष असतात. एक, मुळात हा तक्रारदार ग्राहक आहे की नाही, की ग्राहकाची जी व्याख्या आहे त्याप्रमाणे ती जी व्यक्ती आहे तक्रारदार तो ग्राहक आहे की नाही, तरच ही तक्रार तिथे मेंटेन होऊ शकते. एक. दुसरी गोष्ट, प्रत्येक ग्राहक न्यायालयाला म्हणजे जिल्हा स्तरावर, राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर एक आर्थिक कार्यकक्ष आहे. तर त्यामुळे त्या योग्य आर्थिक कार्यकक्षेच्या ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली आहे की नाही हे बघणं आवश्यक असतं. तिसरं असतं ते भौगोलिक कार्यकक्ष. तर त्यामुळे ज्या ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केलेली आहे त्याला भौगोलिक कार्यकक्ष आहे की नाही हे बघणं आवश्यक असतं. आणि चौथा मुद्दा असतो की तक्रार ही सर्वसाधारणपणे 2 वर्षाच्या आत फाईल करणं आवश्यक असतं. तर त्यामुळे हे 4 निकष जे आहेत हे दाखल करताना ही जी तक्रार दाखल केली की ह्याला जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण वापर केला तर ज्याच्यासाठी जे हिअरिंग घेतलं जातं ते कदाचित हिअरिंग न घेता देखील 100तल्या मी म्हणेन 90% तक्रारी ह्या ऑटोमॅटिकली तुम्हाला ॲडमिसिबल आहेत म्हणून पुढची प्रक्रिया सुरू होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी जो वेळ लागतो ह्या संबंध प्रक्रियेमध्ये तो शॉर्ट सर्किट होऊ शकतो आणि त्यामुळे वेळेची बचत होऊ शकते. वेळेची बचत झाली की त्यामुळे तुमची एफिशियन्सी वाढते आणि एकंदरीत हा जो संबंध वेळ लागतो न्यायदान प्रक्रियेला, मी मग म्हणतो तसं की बाबा 3 महिने ते 5 महिने ग्राहक न्यायालयात म्हणतात पण होतात 3 ते 5 वर्ष. तर ही प्रक्रिया आपल्याला थोडीशी संकोचित करून लवकरात लवकर न्याय मिळण्याच्या दृष्टीने ह्याचा निश्चितच वापर करता येईल. आपल्या चर्चेच्या आधी वारुंजीकर सर परदेशातलं एक उदाहरण देत होते की न्यायदान जे आहे त्यासाठी सुद्धा AIचा उपयोग किंवा मदत होऊ शकते. तर ग्राहक न्यायालयामध्ये सुद्धा अशा पद्धतीने नक्कीच उपयोग होऊ शकतो. देशभरामध्ये नाही पण विदेशामध्ये प्रत्यक्ष या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा न्यायदानामध्ये वापर कसा चालला आहे याचं एक उदाहरण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे. मलेशिया नावाच्या एका देशामध्ये तिथल्या निमंत्रणावरून जायचा योग आलेला होता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये. आणि तिथले जे एक आदरणीय जिल्हा न्यायाधीश साहेब आहेत त्यांनी त्यांच्याकडचा हा डेमो दाखवला की त्यांनी या कृत्रिम प्रज्ञेचा वापर
कशा प्रकारे करतात. तर त्यांच्याकडच्या काही ठराविक ज्या केसेस आहेत की ज्याला आपण पेटी ऑफेन्सेस म्हणजे किरकोळ गुन्हे म्हणतो, त्या किरकोळ गुन्ह्यामध्ये साधारणतः 1 महिन्याभरापर्यंतची शिक्षा किंवा एक 5,000 रुपयापर्यंतचा दंड असं आपण अंदाजे म्हणू. त्या प्रकारचे जे किरकोळ गुन्हे आहेत त्या किरकोळ गुन्ह्याच्या बाबतीमध्ये पुरावा झाल्यानंतर किंवा ती जी काही सगळी जे जबाब झालेला आहे तो जबाब या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून त्याचं पृथक्करण करून आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला एक रेकमेंडेशन देतं की हे अशा अशा प्रकारचं या माणसाला शिक्षा करावी, अशा प्रकारचं ते एक चक्क रेकमेंडेशन म्हणजे त्याला एक प्रपोज निकालपत्र दिलं जातं की हे अशा प्रकारचं निकालपत्र द्यावं असं ते सुचवतात. आणि मग न्यायाधीश साहेब त्या दोन्ही वकील साहेबांना म्हणतात की हे असं असं रेकमेंडेशन आलेलं आहे, याच्यावरती तुम्ही युक्तिवाद करा. याचा फायदा असा होतो की वकिलांच्या नजरेतून आणि न्यायाधीशांच्या नजरेतून अतिशय निर्दोष आणि अचूक सगळी या प्रकरणाची माहिती न्यायाधीशांच्या समोर ठेवली जाते, निकालपत्रामध्ये येते. कितीतरी वेळा वकील किंवा तो जो काही ग्राहक आहे तो युक्तिवाद करताना काही गोष्टी विसरून जातो. कितीतरी वेळा त्या घाई गडबडीमध्ये काही गोष्टी सांगायच्या राहून जातात. कितीतरी वेळा त्याचं प्लीडिंग करणं हे बऱ्याच वेळा योग्य पद्धतीनं होत नाही. आणि मग हे सगळं मशीन आहे, हे मशीन आहे, ही टेक्नॉलॉजी आहे, ते अचूक सगळे मुद्दे जे काय तुमच्याकडे आलेले आहेत ते योग्य पद्धतीनं न्यायाधीशांच्या समोर ठेवलं जातं. त्याच्यामुळे जे 10 निकष आहेत त्या 10 निकष जर का एखाद्या प्रकरणामध्ये असतील ते 10च्या 10 न्यायाधीशांच्या समोर ठेवण्याचं काम हे नक्की केलं जातं. त्यामुळं कदाचित हा अशा प्रकारचा रेकमेंडेशनच्या माध्यमातून जे मदत होते ती मदत ही न्यायव्यवस्थेमध्ये होऊ शकेल. आणि अशा प्रकारचे प्रयोग हे जागतिक पातळीवरती चाललेले आहेत. पण जसं म्हटलं तसं की हे तंत्रज्ञान आहे, त्या तंत्रज्ञानाला नियंत्रित करणं ही मात्र काळाची गरज आहे. आपण त्याच्याबद्दल बोलणार आहोत की रेग्युलेट करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे किंवा ते ऑथेंटिक किती असू शकेल यावर सुद्धा विचार होणं गरजेचं आहे. पण त्या अगोदर आपण AIचे किंवा कृत्रिम प्रज्ञेचे या ग्राहक न्यायालयामध्ये काय काय फायदे असू शकतात जर आपण त्याचा स्वीकार केला तर? मॅडम पासून सुरुवात करेन. काय ग्राहक न्यायालयात फायदे म्हणजे जसं आत्ताच वारुंजीकर सरांनी सांगितलं की एखाद्या बिल्डरच्या अगेन्स्टच्या केसेस आपण एकत्र करू शकतो. तर ग्राहक न्यायालयात म्हणायचं तर समजा सिनियर सिटीजनच्या ज्या केसेस आहेत त्यांना आपण प्रायोरिटी देऊ शकतो किंवा ज्या छोट्या पेटी केसेस आहेत, अगदी सरळसोट काही केसेस आहेत त्या आपण एकत्र करू शकतो आणि ह्या केसेस आपण लवकर काढायचा प्रयत्न करू शकतो. त्याच्यामुळे आज जी ही काही प्रलंबित प्रकरणं आहेत ती लवकर सुटू शकतात. त्याच्यामुळे जी काही साठलेली प्रकरणं आहेत त्याचा नंबर कमी व्हायचा प्रयत्न आपल्याला करता येईल. दुसरं म्हणजे नवीन जे दाखल करणारे असतात, आता आज मी तक्रार दाखल केली पण वर्षभर मला हिअरिंगच नाही मिळालं, हा प्रकार तिकडे कमी होण्याची शक्यता आहे. कारण जसं सर म्हणाले, देशपांडे सर म्हणाले की तक्रार दाखल करताना कंझ्युमर आहे किंवा नाही, पिक्युलियर ज्युरिस्डिक्शन आहे की नाही, हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या थ्रू समजा तुम्ही सगळं बघितलं आणि डायरेक्ट तक्रार ॲडमिट केली तर एक स्टेज आपोआपच कमी होते. बरोबर. ती स्टेज कमी झाल्यानंतरची स्टेज जी आहे ती नोटीस काढणं, नोटीस काढून त्याची लिस्ट करणं, बोर्ड बनवणं. त्याच्यामध्ये समजा आपण ह्या सगळ्या तक्रारी अशा एखाद्या बिल्डरच्या अगेन्स्ट एकत्र केल्या, सिनियर सिटीजनच्या एकत्र केल्या आणि त्या लवकर लावल्या किंवा ऑनलाईन त्यांना हिअरिंग दिलं तर सगळ्यांचा वेळ वाचतो, जाण्या येण्याचा खर्च वाचतो. त्यामुळे तक्रार दाखल करणं आणि हिअरिंग ह्या स्टेजला आपण निश्चितच त्याचा उपयोग करून घेऊ शकतो. पुढचं राहिलं ऑर्डर देणं. ऑर्डर देताना आता बरेचसे वकील आमचा त्यावेळेचा हा अनुभव होता की असे गठ्ठेच्या गठ्ठे आणून टाकतात, सायटेशन्सचे असतात किंवा बुक रेफरन्सेस असतात. कोणत्याही माणसाला हे एवढं सगळं गो थ्रू करणं शक्य नसतं. जर का आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल तर ते स्क्रुटिनाइज करू शकतात किंवा रिझनिंग देऊ शकतात, इंटरप्रिटेशन करू शकतात आणि आपल्याला ते रेडीमेड जजेससाठी ते जसं वारुंजीकर सरांनी सांगितलं की रेडीमेड एक जजमेंट देऊ शकतात. मग अर्थात त्याच्यावरती आपल्याला काम करायलाच लागतं, ते काय आलं म्हणून तसं देता येत नाही, पण काम सोपं होतं. जी गोष्ट आपण 10 दिवसात करू शकतो ती इथे आपण 2 दिवसात करू शकतो. म्हणजे थोडासा भार हलका करण्याचं काम AI करू शकणार. हलका तर करणारच आणि होणारच. पण त्याचबरोबर मला एक दुसरा मुद्दा इथे आवर्जून सांगावा असं वाटेल की ह्याच्यातनं तुम्ही बघा की हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ही संबंध न्यायिक प्रक्रिया येत्या काही वर्षात आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे तुम्हाला आवडो किंवा न आवडो तुम्हाला एक तर ते स्वीकार करावा लागणार आहे. पण त्याच्यातनं क्वांटिटेटिव्ह आणि क्वालिटेटिव्ह गुणात्मक खूप सुधारणा होऊ शकेल आणि ही जी गुणवत्तेवर आधारित जी जजमेंट्स असायला पाहिजे असतात त्याच्यात
प्रचंड सुधारणा होऊ शकेल. का? कारण द जजेस विल बी वेल इन्फॉर्म. कारण त्यांना ही पूर्ण मदत मिळणार आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की केसेसमध्ये आता जसं या दोघांनीही सांगितलं तसे वकील मंडळी आमची हुशार असतात. ती ढेर सारी सगळी जजमेंट्स, ही जजमेंट ती जजमेंट, प्रत्येक मुद्द्यावर जजमेंट वाचणार कोण शेवटी? तर शेवटी हे वाचण्यासाठी परत तुमची कृत्रिम प्रज्ञा मदतीला येणार आहे आणि त्यातलं रिलेव्हंट काय आहे तेवढंच सार घेणार आणि मग ते अप्लाय केलं तुम्ही जजमेंटवर तर ते जजमेंट व्यवस्थित येऊ शकेल. ह्या निमित्तानं मला एक अमेरिकेत झालेली घटना याच प्रकरणातली सांगायला आवडेल. अमेरिकेत एका वकिलाने असंच हे वापरलं सगळं कृत्रिम प्रज्ञा आणि त्यांनी धाड काही जजमेंट्स वगैरे साईट केली. आपण जे जजमेंट साईट करतो की माझ्या केसला सपोर्टिंग काय आहेत ही सगळी हे केली आणि नंतर न्यायाधीश महाराजांनी हे चेक करून पाहिली आणि ती त्या केसमध्ये रिलेव्हंटच नव्हती. म्हणजे मी जर मगाशी अचूकतेचा जो मुद्दा मांडला तो की असं होऊ शकतं आणि ती दे वर नॉट रिलेव्हंट टू दॅट केस. आणि त्या न्यायाधीशांनी याची गंभीर नोंद घेतली आणि त्याला वकिलाला चक्क दंड ठोठवला. त्याच्यातनं अमेरिकेत आता जो वाद निर्माण झाला आहे तोही महत्त्वाचा आहे आणि चर्चेसाठी आवश्यक आहे की तो म्हणजे ह्या गोष्टींना अकाउंटेबल आणि जबाबदार कोण? एक्झॅक्टली. की तो वकील ज्याच्यावर अवलंबून राहिला ते आर्टिफिशियल प्रज्ञेमुळे त्याला असं मिळालं. पण जज म्हणतात की बाबा हे असं नाहीच आहे, दिस इज नॉट रिलेव्हंट. त्यांनी डोळे झाकून म्हणजे इथे जी गॅप जी राहिली ती तुम्हाला सांगतो की जो डेटा तुम्हाला मिळतो आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे शेवटी त्याच्यावर तुम्ही तुमचं डोकं चालवणं आवश्यक आहे. केवळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम प्रज्ञा आहे म्हणून मी माझी नैसर्गिक प्रज्ञा ही खुंटीवर ठेवायची नसते. हे पहिलं सूत्र सगळ्यांनी मनावर बिंबवायला पाहिजे की ओके इट इज ओनली अ एड. ती तुमच्या फक्त मदतीसाठी आहे. तुम्ही ते पूर्णपणे रिप्लेस करून मगाशी जसं वारुंजीकरांनी सांगितलं की जर का समजा तेच मलेशियातल्या उदाहरणामध्ये तुम्ही असं घेतलं की बाबा ह्यांनी मशीननी तुम्हाला रेकमेंड केलं हे जजमेंट आहे बट इट्स ओनली रेकमेंडेड. ते घ्यायचं की नाही आणि त्याच्यात काय बदल आवश्यक आहेत दॅट इज अ ह्युमन इंटेलिजन्स आणि त्याच्याशी आपल्याला घटस्फोट घेऊन कधीही चालणार नाही. तर त्यामुळे इट इज ओनली अ इट्स नॉट अ सबस्टिट्यूट, इट इज अ कॉम्प्लिमेंट, पूरक आहे. एवढं भान मात्र आपण नेहमी ठेवणं हे आवश्यक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल बोलताना. आता तुमच्या तिघांच्या बोलण्यात ना जी दोन मुख्य आपल्या प्रेक्षकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. डिफेक्ट इन द गुड्स म्हणजे त्या वस्तूमध्ये जे काही दोष आहेत ते दोष सिद्ध केले की तुमची जबाबदारी संपली असं नाही होत. त्याच्यानंतरची जबाबदारी असते की त्याची नुकसान भरपाई किती. ते जे त्या वस्तूमध्ये दोष आहेत हे सिद्ध करण्याची लढाई 1 नंबरला, 2 नंबरची लढाई येते ती त्याच्यानंतरची येते की नुकसान भरपाई किती द्यायची आणि ती नुकसान भरपाई किती द्यायची या बाबतीतला जो काही पुरावा येतो त्या बाबतीमध्ये खरं पाहता त्याचा एक साचा बघायला मिळतो, त्याचा एक फॉर्म्युला आहे. म्हणजे मग तुम्हाला नुकसान किती झालं, मग किती अजून नुकसान होण्याची शक्यता होती, तुम्हाला किती त्यावेळेसचं प्रत्यक्ष उत्पन्न किती होतं, त्यावेळेस तुम्हाला जर हे तुम्ही वापरलं असतं या सुविधा तर काय झालं असतं, हे सगळे जे अंदाज असतात हे सगळे अंदाज घेऊन त्याच्या आधारावरती किती नुकसान भरपाई द्यायची या संदर्भातलं निकालपत्र असतं. हा जो दुसरा जो भाग आहे ना ज्याला एक साचेबंदपणा आहे, ज्याला एक फॉर्म्युला बघायला मिळतो, ज्याला एक ठोकताळा बघायला मिळतो, त्या ठोकताळ्याच्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स उपयोगाला येऊ शकतो. जसं आता डॉक्टर सबनीस मॅडमने सांगितलं की मेडिकल निग्लिजन्स म्हणजे मग वैद्यकीय सेवेमध्ये निष्काळजीपणा केला हे सिद्ध झाल्यानंतर जो पुढचा टप्पा जो आहे तो टप्पा म्हणजे मग नुकसान भरपाई किती द्यायची. मग त्याच्यामध्ये तो जो काही रुग्ण होता तो किती वय होतं, त्याच्यावरती कोण अवलंबून होतं, त्याचं उत्पन्न किती होतं, त्याला किती दिवस सहन करावं लागलं, लोकांना किती, घरच्यांना किती प्रकारचा त्रास झाला, हे जे सगळे जे मुद्दे आहेत हे सगळे मुद्दे घेऊन मग त्याच्यानंतर त्या ठोकताळ्यामध्ये बसवून आपल्याला नुकसान भरपाई देणं शक्य असू शकतं. हाच प्रकार येतो एखाद्या बिल्डरच्या बाबतीमधला, हाऊसिंग इंडस्ट्रीच्या बाबतीमध्ये की घर द्यायला उशीर झाला तर ताबा मिळायला उशीर झाला तर ताबा मिळायला उशीर झाल्यानंतर किती नुकसान भरपाई द्यायची याचा देखील एक ठोकताळा आहे. तो जो काही ठोकताळा आहे तो न्यायाधीश साहेबांना जो वापरायचा असतो त्या ठिकाणी कृत्रिम प्रज्ञा उपयोगाला येते. त्यामुळे निकालाच्या प्रक्रियेमध्ये ही जी कृत्रिम प्रज्ञा आहे त्याची मदतच होऊ शकते, फक्त ती घ्यायची का नाही हे त्या न्यायाधीशाने आणि कशी घ्यायची, कोणत्या लेवल पर्यंत आपण ती मदत घेऊ शकतो हा पण एक विचार होऊ शकतो. आणि डोळे मिटून घ्यायची का सजगपणे घ्यायची. जागो, ग्राहक जागो.
या तुमच्या या तिघांच्याही आता बोलण्यावरून मला असं विचारावंसं वाटतंय की मग प्रत्येकच तंत्रज्ञान जेव्हा येतं आणि जेव्हा ते नवं असतं तेव्हा त्या तंत्रज्ञानाबरोबर काही रिस्क सुद्धा येतात, काही रिस्क फॅक्टर असतात ज्याच्यावर आपण योग्य वेळी विचार केला तर ते खऱ्या अर्थाने वरदान होऊ शकतं. जसं की कम्प्युटरच्या बाबतीत सुद्धा झालं. इनिशियली जेव्हा आले तेव्हा आपल्याला वाटलं की काय होणार आहे, भवितव्य काय, पण आता ते आपल्या जीवनाचा भाग झालेत. तर अशा कोणत्या रिस्क्स आहेत किंवा रिस्क फॅक्टर्स आहेत का की ज्याचा विचार जेव्हा AIचा आपण ग्राहक न्यायालयात वापर करणार आहोत तेव्हा करणं गरजेचं आहे? काय सांगाल? असं म्हटलं जातं की जी गोष्ट वापरली जाते ती त्याचा दुरुपयोग पण केला जातो. म्हणजे इंग्लिशमध्ये असं म्हणतात की व्हॉट कॅन बी यूज कॅन ऑलवेज बी मिसयूज ऑर ॲब्यूज. त्यामुळे हे तंत्रज्ञान आहे. तंत्रज्ञान जसं वापरता येतं, चांगल्या गोष्टीसाठी वापरता येतं, तसंच त्याचा दुरुपयोग पण केला जातो. तर त्यामुळे इथे आपल्याला सजग राहणं कसं आहे की ह्याचा कुठेतरी दुरुपयोग तर होत नाही ना. ह्याच्यासाठी जे मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे आज आंतरराष्ट्रीय स्तरावर एक जी चर्चा चाललेली आहे की हाऊ टू रेग्युलेट द आर्टिफिशियल इंटेलिजन्स, की त्याच्यातनं काही गैरवापर होत आहेत. आज म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर बऱ्याच वेळेला ही जी क्रिएटिव्हिटी आहे, जनरेटिव्ह AI आहे, त्याच्यातनं खूप धोके पण येत आहेत. म्हणजे आता मी थोडंसं विषयानंतर करतो आहे, पण ह्याच्यातनं AIचा मिसयूज होणं किंवा तुमची काही गोष्ट आहे ती तुम्हाला माहीत नाही पण तुमच्या नावावर किंवा तुमचा फोटो आहे त्याच्या ह्याच्यावर मी तुम्हाला सोशल मीडियामधनं केला जाऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी या म्हणजे ज्याला मिस्चिफ्स म्हणतो की दीज आर ऑल्सो द मिस्चिफ्स होतंय सगळं. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा गैरवापर पण होऊ शकतो. तर त्यामुळे तिथे आपल्याला खबरदारी घेणं आवश्यक आहे. फक्त पण जिथे ते न्यायप्रणालीमध्ये येतं तिथे मी म्हणेन की तिथे अशी मिस्चिफ होण्याची शक्यता कमी आहे. पण त्याचबरोबर एक मुद्दा असा उपस्थित होऊ शकतो की उद्या जर का सगळ्या आमच्या ग्राहकांना ह्या सगळ्या गोष्टी तयार मिळाल्या की बाबा तक्रार दाखल करायची आहे, मी ChatGPTला सांगितलं चल बाबा तक्रार दाखल कर, उत्तर दाखल कर, ॲफिडेव्हिट दाखल कर, हे सगळं सांग ग्राहक न्यायालयाला, झालं. मग मला वकिलांची गरज लागणार आहे का, हा एक प्रश्न येऊ शकतो. पण त्याचबरोबर आपल्याला एक लक्षात ठेवायला पाहिजे की जसं डॉक्टरांचं असतं, आज हल्ली बरेच जण नुसते गुगलवर जातात आणि अर्धे डॉक्टर होतात की इथे दिलं आहे, सगळी माहिती तुम्हाला आज मिळते. पण शेवटी कसं आहे, माहिती आणि शहाणपण ह्याच्यात फरक असतो. माहिती जी तुम्हाला मिळते ती इथे डोक्याच्यात वापरून, डोकं वापरून जेव्हा हे करतात त्याला बुद्धिमत्ता म्हणतात. तर त्यामुळे केवळ माहिती आहे म्हणून ती घेतली आणि ती वापरली असं होणार नाही. तर तिथे परत तुम्हाला वकिलांची गरज लागेल. जसं डॉक्टरांचं आज वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही जर का पाहिलं तर रोबोटिक सर्जरीजपर्यंत आपण गेलेलो आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी. पण त्याचबरोबर शेवटी त्या डॉक्टरचं मत आणि ॲप्लिकेशन ऑफ माइंड ज्याला आम्ही म्हणतो ते तुम्हाला गरज असणारच आहे. त्यामुळे ह्याच्यानं वकील पूर्णपणे बंद होतील का, होणार नाही. वकिलांची गरज ही लागणारच आहे. फक्त वकिलांच्या ती मदतीला हे तंत्रज्ञान येणार आहे. त्यामुळे वकिलांचं कार्यक्षमता वाढणार आहे आणि एकंदरीत क्वालिटी, मगाशी जे मी म्हटलं, गुणवत्ता ह्या संबंध न्यायिक प्रक्रियेतली वकिलांच्या लेवलवरची, न्यायाधीशांच्या लेवलवरची ही सुधारण्याची खूप मोठी क्षमता आणि शक्यता ह्याच्यातनं आपल्याला दिसून येते. वारुंजीकर, काय सांगाल, ऑथेंटिसिटी, रेग्युलेशन किंवा आत्ता जे मी उदाहरण दिलं की AIचाच वापर करून फसवी जाहिरात करणं आणि त्याच्यात ग्राहकांना फसवणं ही पुढची स्टेज होईल काही काळाने. तर ह्या सगळ्याबद्दल आपण कसं बघतोय? तिथे आपल्याला न्यायदानामध्ये AI या ग्राहकांचा विचार करतोय, कशा पद्धतीने आपण बघू रेग्युलेट करण्यासाठी? अतिशय जबाबदारीनं विधान करतो की आत्ताच्या घडीला जगभरातल्या कुठल्याही देशाभरामध्ये या कृत्रिम प्रज्ञेला नियंत्रित करणारा कायदा अस्तित्वात नाही आहे. मग काय आहे तर त्याच्याकरताचे काही मार्गदर्शक सूचना आहेत. त्या मार्गदर्शक सूचना आहेत की ज्या स्वीकारलेल्या आहेत आणि त्याच्या आधारावरती संपूर्ण जग म्हणतं की या प्रकारेच त्याचा वापर करावा. पण जोपर्यंत त्याचं कायद्यात रूपांतर होत नाही तोपर्यंत गुन्हा आणि ते गुन्हा करणाऱ्याला शिक्षा ही मिळू शकत नाही. खरं. त्याच्यामुळं आत्ताच्या घडीला हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञानाला नियंत्रित करण्याचं कायदेविषयक आव्हान खूप मोठं आहे. याला कायद्यात कसं या टेक्नॉलॉजीला नियंत्रित करायचं याच्यावरती अनेक लेजिस्लेटिव्ह ड्राफ्ट्समन आपलं डोकं खाजवत आहेत. हे भारतातच नाही तर भारताच्या बाहेर पण घडतं. कदाचित ते करण्यासाठी देखील ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स कदाचित तेही खरं आहे. कारण कायदा हा शेवटी असा आहे की तो प्रवाही असावा लागतो. कायदा तयार करताना त्याला दूरदर्शीपणा असावा लागतो.
त्याच्यामुळं पुढच्या आपल्या समाजामध्ये पुढच्या 5, 10, 25 वर्षभरामध्ये काय घडणार आहे याचा अंदाज घेऊन तो कायदा करायचा असतो. आणि दुर्दैवानं हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स जेवढ्या वेगानं प्रचार होतोय ते बघितल्यानंतर कदाचित आज केलेला त्याचं नियंत्रित करण्यासाठी केलेला कायदा हा कदाचित पुढच्या वर्षी कालबाह्य होण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळं मग तो जो काही ढाचा आहे कायद्याचा नियंत्रित करण्याच्या यंत्रणेचा तो देखील फ्लेक्झिबल असावा लागेल. तो लवचिक जर नसेल तर तो कायदाच कालबाह्य होण्याची शक्यता आहे. याच्याबरोबर येणारा दुसरा मुद्दा येतो. आपल्या प्रेक्षकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की हे सगळं कुणीतरी या सगळ्या माहितीच्या मायाजालात माहिती भरली म्हणूनच ते ChatGPTला ते मिळालं. मग ChatGPTला ते मिळाल्यानंतर मग त्याचा वापर करून त्यांनी ते स्वतःचं डोकं वापरल्यासारखं दाखवून आपल्याला ते तयार करून दिलेलं आहे. पण आज सामान्य भारतामधल्या सामान्य ग्राहकाला घाबरण्याचं कारण नाही. कारण आज अनेक असे मुद्दे आहेत की जे मुद्दे या सामान्य ग्राहकाच्या बाबतीमधले असे आहेत की ज्याच्या बाबतीमध्ये आजही या माहितीच्या मायाजालामध्ये माहिती कुठंच नाहीये. उदाहरण द्यायचं झालं तर मला एक 16 घ्यायचं होतं. 16 हा शब्द माहितीच्या मायाजालात सापडत नाही. त्यामुळे मला 16वरती मला कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून मला तयार करून द्या असं म्हटलं तर आपल्याला तिथं मदत मिळू शकत नाही. किंवा माझ्या सासूरवाडीच्या लोकांना देण्यासाठी म्हणून घेतलेले एक भेटवस्तू होती आणि त्याचं असणारं जे काही एक भावनिक जे काही मूल्य होतं ते भावनिक मूल्य हे ChatGPTच्या माध्यमातून येऊ शकणार नाहीये. त्यामुळं त्या सगळ्याला सुद्धा बंधनं आहेत. मूळ मुद्दा शिल्लक राहतो की हे निवडायचं कसं. त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणत असतो की हाऊ टू डिसाइड दिस, हाऊ टू इव्हॅल्युएट दिस. आणि ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतो की तो जो नीर क्षीर विवेक आहे तो न्यायाधीशांकडे असतो. म्हणजे समोर असलेलं जे काही आहे त्यातून ते पाणी आणि दूध हे दोन्ही वेगवेगळं काढणं. नीर क्षीर हे 2 शब्द वापरले जातात. त्यामुळे या सगळ्या घटनाक्रमामधून चांगलं काय बाहेर काढणं आणि वाईट टाकून देणं, दूध कुठे आहे ते काढणं आणि त्यातून जे काही पाणी आहे ते बाजूला काढणं, हे काम करण्यासाठी आपले न्यायाधीश महाराज तयार आहेत. फक्त त्यांना या तंत्रज्ञान वापरायचं आणि त्या तंत्रज्ञानाला नियंत्रित करण्याचं ट्रेनिंग द्यावं लागेल. अन्यथा ते तंत्रज्ञान डोईजड होण्याची भीती आहे. हे देखील आपल्या ग्राहकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. AI बद्दल सर आपण बोलत असताना ग्राहकांचे असे कोणते किंवा त्यांच्या ज्या तक्रारी असतात असे कुठले विषय आहेत ज्याच्यामध्ये आपण AIचा उपयोग करू शकतो किंवा त्या तक्रारी सहज याच्यामध्ये हाताळता येऊ शकतात? काय वाटतं तुम्हाला? म्हटलं तर आपण जसं पाहिलं तसं ग्राहकांच्या कुठल्याही तक्रारी आल्या तरी तुम्हाला ह्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सोडवता येतील. पण मी आता असं प्राधान्याने म्हणेन की ग्राहकांना प्रामुख्याने केसेस कुठल्या येतात तर पहिला मोठा सेक्टर म्हणजे इन्शुरन्स. अच्छा. जनरल इन्शुरन्स आणि लाईफ इन्शुरन्स, मेडिक्लेम ही एक कॅटेगरी झाली. दुसरी बांधकाम व्यवसाय, बिल्डर्स, खूप प्रमाणात केसेस येतात. तर अशा ह्या 2 सेक्टर्स. आणि तिसरी एक स्पेशलाइज कॅटेगरी म्हणून मी म्हणेन मेडिकल नेग्लिजन्स, वैद्यकीय हलगर्जीपणाच्या ज्या केसेस येतात ह्या स्पेशलाइज असल्यामुळे तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मगाशी जसं सबनीस मॅडमनी सांगितलं तर तिथे आपल्याला हा वापर चांगला करून घेता येईल. आणि माझं एक असं म्हणणं आहे की सरकारने हे धोरण आखावं आणि ग्राहक न्यायालयांनी ते स्वीकारावं की एक धोरण म्हणून तुम्हाला हे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करणं, कृत्रिम प्रज्ञेचा वापर करणं न्यायिक प्रणालीमध्ये ग्राहक न्यायालयांच्या हे एक धोरणात्मक स्वीकार करणं ही प्राथमिक गरज आहे. एकदा ती केली की त्याच्यानंतर त्याचा वापर कुठे कसा केव्हा करायचा ह्याच्याबद्दल एक प्रणाली तुम्हाला किंवा प्रोटोकॉल ज्याला आपण म्हणतो तो ठरवता येईल. मग त्याच्यानंतर मी मगाशी म्हटलं आत्ता त्याप्रमाणे प्रायोरिटाईज करा की माझ्याकडे जास्तीत जास्त कंप्लेंट्स कुठल्या आहेत. बिल्डर्स विरुद्ध आहेत, मी ती कॅटेगरी घेतली. इन्शुरन्स सेक्टर आहे, ती कॅटेगरी घेतली. हे जर का तुम्ही फोकस कराल तर त्यामुळे ह्या तक्रारी झटपट निकालात निघण्यात खूप मदत होईल. आणि त्यामुळे आज जो बॅकलॉग आहे, मगाशी अर्चना सबनीसांनी सांगितलं की जो 5 लाख केसेस संबंध भारतातल्या ग्राहक न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत, तर लवकर निपटारा करण्याच्या दृष्टीने हे चांगलं होईल. आणि त्यामुळे ग्राहकांचा जो परत कमिंग बॅक टू द सेम पॉईंट तक्रार निवारणाचा हक्क आहे, तर तक्रार निवारण नुसतं होता कामा नये, पण ते तक्रार निवारण कार्यक्षमतेने कमीत कमी वेळात आणि सोप्या पद्धतीने होणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी
एकंदरीत आपण जर का पाहिलं तर कृत्रिम प्रज्ञा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही खूप आपल्याला मदतशीर म्हणजे फायदेशीर ठरू शकेल. ग्राहक म्हणून मी जेव्हा वावरते किंवा माझ्यासारखे इतर जेव्हा सगळे वावरतात आणि त्यांची जेव्हा ते तक्रार येते त्यावेळेला आपण कोणावर तरी ती तक्रार सांगून अवलंबून राहणं हे आपल्याला मध्ये खूप दिसून येतं. तर तुम्हाला असं वाटतं का की समजा AIचा वापर आपण करायचं ठरवलं तर ग्राहक म्हणून माझे जसे हक्क आहेत माझे तशी एक छोटीशी जबाबदारी माझ्यावर ही असू शकते की व्हॉट इज AI, त्याचा उपयोग कसा केला जातोय किंवा माझी तक्रार तिचं निवारण ह्याच्या माध्यमातून होणार आहे म्हणजे नेमकं काय होणार आहे ह्याचा अभ्यास कुठेतरी मी सुद्धा करणं गरजेचं आहे. ह्या तंत्रज्ञान जे आहे ते तंत्रज्ञान दरवाजापर्यंत येऊन थांबलेलं आहे. आपल्यापैकी अनेक लोकांना असं काही करू नये असं जरी वाटलं तरी ते काही शक्य नाहीये. मग जर तंत्रज्ञान समोर आलेलंच आहे तर त्याची माहिती करून घेतली पाहिजे. आणि म्हणूनच मुंबई ग्राहक पंचायत आणि दूरदर्शन या दोघांचं कौतुक करावं असं वाटतं की हा जो भविष्यातला जो विषय आहे तो आज या निमित्तानं तुम्ही चर्चेला आणलाय. भारतामध्ये असणारे महाराष्ट्रामध्ये असणारे जे काही हजारो शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांचे जे काही या बियाणांच्या संदर्भातली जी प्रकरणं आहेत तिथं सुद्धा कृत्रिम प्रज्ञा कामाला येते. त्यांची जी ती प्रकरणं आहेत त्या प्रकरणामध्ये नुकसान भरपाई किती द्यावी ते प्रत्यक्षात जे काही त्याचं यील्ड आलेलं आहे किंवा किती पीक आलेलं आहे त्याची प्रतवारी काय होती या संदर्भातली जी प्रकरणं येतात ती त्या प्रकरणांमध्ये सुद्धा कृत्रिम प्रज्ञा कामाला येऊ शकते. टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा तर विषय आहे, एअरलाईन्स आहेत, कितीतरी प्रकरण आहेत ज्याचा आता उल्लेख केला. इन्शुरन्सच्या बाबतीमध्ये तर कितीतरी असे ठोकताळे आहेत ज्याला फॉर्म्युले आहेत की त्या फॉर्म्युलांच्या आधारावरती किती कुणाला कशी नुकसान भरपाई द्यायची याचं उत्तर आपल्याकडे आहे. आज जर आपण रेल्वे क्लेम्स ट्रिब्युनलकडे जर गेलो तर तुम्हाला किती पर्सेंटेज तुम्हाला इंजुरी झालेली आहे, इजा किती पर्सेंटेज झालेली आहे याच्या आधारावरती त्यांनी दिलेलं नुकसान भरपाईचं टेबल बघायला मिळतं. एक कोष्टक आहे. मोटर ॲक्सिडेंट केसमध्ये जर गेलो तर त्या ठिकाणी तुम्हाला किती पर्सेंटेज इंजुरी झालेली आहे, तुमची डिपेंडन्सी किती होती आणि म्हणून मग त्याच्या आधारावरती तुमचं इन्कम किती आणि त्याप्रमाणे नुकसान भरपाई किती या सगळ्या गोष्टीचं एक त्यांनी ठोकताळा मांडलेले आहेत. हे सगळे आपल्याकडं ग्राहकांच्या प्रकरणामध्ये सुद्धा लागू होतात. त्याच्यामुळं हे टाळणं, हे नको म्हणणं हे योग्य नाही. उलट याची माहिती करून घेतली पाहिजे. सामान्य ग्राहकांना याचा वापर केला पाहिजे आणि या नियंत्रित करून या टेक्नॉलॉजीचा वापर करून आपल्याला जलद, सुलभ आणि स्वस्त न्याय ग्राहकांनी मिळवला पाहिजे. तरच ही सगळी यंत्रणा उपयोगाला येऊ शकते. मगाशी जो उल्लेख केला होता त्याचं उत्तर फक्त थोडंसं अजून एक 30 सेकंदात येतो. आमच्या वकिलांच्या समोर सुद्धा ही कृत्रिम प्रज्ञा हे एक मोठं आव्हान आहे. कारण जसं गुगल मावशीला विचारून माहिती घेऊन येणारे पक्षकार किंवा येणारे रुग्ण हे वैद्यकीय व्यावसायिकांच्या समोर येतात तसे आमच्या समोर सुद्धा येत असतात. आणि मग ते जे अर्धवट ज्ञानानं तयार झालेली जी माहिती असं अर्धवट माहितीवरती तयार झालेले जे पक्षकार असतात ना ते आमच्या समोरचं चॅलेंज येतं. त्यामुळं त्यांना जे काही योग्य चांगली माहिती देऊ शकते कोण तर ते कृत्रिम प्रज्ञा माहिती देऊ शकते. कदाचित या कृत्रिम प्रज्ञेमुळं अनेक लोकांची नोकरी कमी होईल अशी भीती आज जरी लोकांना सांगत असले तरी देखील इतिहास असा सांगतो की ज्या वेळेस तंत्रज्ञान येतंय त्यावेळेस थोडीशी 19-20 होणार आहे, थोडासा खडखडाट होणार आहे. पण हे होऊन सुद्धा अंतिमतः या सामान्य माणसाचंच भलं झालेलं आहे. त्यामुळे पक्षकाराचं भलं होईल, वकिलांचं भलं होईल, न्यायाधीशांचं भलं होईल आणि पर्यायानं हा जो सामान्य ग्राहक आहे त्याचं देखील कृत्रिम प्रज्ञा वापरल्यानंतर भलं होईल असा माझ्या मनामध्ये विश्वास आहे. काय सांगाल वारुंजीकर सर जे बोलले की काही ठिकाणी जे ठोकताळे असतात आणि तिकडे आर्टिफिशियल इंटेलिजन्स काम म्हणजे जास्त चांगलं करू शकतो. पण त्याच्याही पुढे जाऊन की जिथे ठोकताळे नसतात, फॉर एक्झाम्पल मेडिकल निग्लिजन्सच्या केसेस जिथे काही ठोकताळे नसतात कारण प्रत्येक केस ही वेगळी आहे, बरोबर, तिथे सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला खूप कामास येऊ शकतं. म्हणजे कुठेतरी ही मानसिकता आपण आता सोडून दिली पाहिजे की ह्याचा मला काही उपयोग नाही किंवा मी याचा अभ्यास करण्याची काही गरज नाही, माझ्यासाठी कोणीतरी तिसरी व्यक्ती आहे ती हे करेल. हे न करता आपण सुद्धा ती जबाबदारी घेणं ही फार गरजेची गोष्ट झाली. चर्चेच्या अगदी शेवटाकडे आपण आलो आहे. फ्युचरिस्टिक आपण बोलतोय मगाचपासून, तर तुम्हा तिघांनाही हा प्रश्न विचारायचा आहे. मॅडमपासून सुरुवात करेन मी की काय भविष्य वाटतं ग्राहक न्यायालयामध्ये अशा पद्धतीने AIचा वापर आपण करणार आहोत
तक्रार निवारणासाठी. तर एकंदरीतच हे खूप प्रॉमिसिंग नाव आहे. तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? जाता जाता तिघही सांगा. आहे सगळं प्रॉमिसिंग. आज आपण सगळं छान छान बोललो त्याच्याबद्दल, पण त्याचबरोबर माझ्यामध्ये जे काही कमी आहे ती मला माहिती असेल तर मी जास्त चांगलं काम करू शकते. त्याच्यामुळे ह्या AI मध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत, निगेटिव्ह साईड्स आहेत, हे आपल्याला कळणं जास्ती महत्त्वाचं आहे. आता आज ग्लोबल लेवलला IBM सारख्या किंवा डेलॉइट सारख्या गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, पण ह्या काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स अजून यूजच तेवढा झालेला नाही आहे. त्यामुळे त्याचा मिसयूज काय होईल हे पण आपल्याला सध्या पूर्णपणे माहिती नाही आहे. त्यामुळे ते माहिती होऊन त्याच्यावरती जेव्हा चांगले कायदे येतील तेव्हा ॲक्च्युली त्याचा खरा आपल्याला उपयोग होईल. कारण आता असं आहे की मानवी ब्रेन जे नॉर्मल ब्रेन्स असतात त्याच्यापेक्षा आडमार्गाने जाणारे ब्रेन जास्त काम करतात. त्याच्यामुळे त्याचा मिसयूज होण्याचा खूप गंभीर शक्यता आहे. त्याच्यामुळे अनलेस अँड अंटिल इट इज युज्ड त्याचा मिसयूज आपल्याला कळणार नाही आणि त्याच्यावरती कायदा अजूनपर्यंत आलेला नाहीये. वारुंजीकर काय सांगाल? कायदे अजून नाही आहेत आपल्याकडे ह्या दृष्टिकोनातनं ते रेग्युलेट करण्यासाठी. या पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही याच्या भविष्याकडे कसं बघताय? आजच्यापेक्षा उद्याचा दिवस नक्कीच चांगला आहे अशी आशा प्रत्येकाच्या मनात असते आणि म्हणूनच तो माणूस जगत असतो. मला वाटतं आमचा जो पीडित ग्राहक आहे त्या ग्राहकाला देखील उद्याच्याला माझा जलद, सुलभ आणि स्वस्त न्याय मिळेल अशी त्याची नक्की आशा आहे आणि त्याच आशेवरती जो जगतोय. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कृत्रिम प्रज्ञा ही त्याला उपयोगाला येणार आहे. उरला मुद्दा की यातले अंगभूत या व्यवस्थेमध्ये सुद्धा दोष आहेत. कुठले दोष आहेत? तर जो डाटा तुम्ही जो देताय त्या डाटामध्ये आज दुर्दैवानं काही बायस बघायला मिळतात. उदाहरणार्थ आजही अमेरिका असेल, आफ्रिका असेल, त्या ठिकाणी काळा गोरा हे बायस आपल्याला बघायला मिळतात की जे हे पूर्वग्रह आहेत. आपल्याकडं ग्राहक क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्याकडे बघायला मिळतं बिल्डर म्हणजे कंप्लीट चोर आहे आणि ग्राहक म्हणजे पूर्ण 100% सज्जन आहे. असं कधीच नसतं. कुणीही 100% निर्दोष असत नाही, कुणी 100% दोषी असत नाही. याच्या मधली जी काही आहे ना, ती मधली जी काय आहे ते वेगवेगळे जे रंग आहेत ते रंग शोधण्याच्या प्रक्रियेमध्ये कृत्रिम प्रज्ञा ही नक्की उपयोगाला येईल असं मला ठामपणे वाटतं. सर काय सांगाल? जागतिक ग्राहक हक्क दिन ह्या निमित्ताने ही एक संकल्पना यावर्षीची आहे. तर समारोपाला तुम्ही काय सांगाल की हक्क, कर्तव्य, जबाबदाऱ्या या दृष्टीने या निमित्ताने आता एक महत्त्व तर ह्या चर्चेतनं आपल्याला सहज दिसलं की याचं महत्त्व किती आहे. एक त्याचे वापर ग्राहक न्यायालयात कसे करता येतील हे आपण पाहिलं. त्याचे वापर गैरवापर होऊ शकतात हेही आपण पाहिलं. त्यामुळे आता गरज आहे ती सरकारने इच्छाशक्ती दाखवायची. कारण बऱ्याचशा गोष्टी काय असतात, तुमच्या मगाशी वारुंजीकरांनी सांगितलं तसं तंत्रज्ञान दाराशी आलेलं आहे. दाराशी कशाला, मी तर म्हणेन घरात आलेलं आहे. आता ते फक्त आपण वापरायचं की नाही ही इच्छाशक्ती सरकारने दाखवायची. त्याच्यानंतर आमच्या ग्राहक न्यायालयातल्या सर्व संबंधितांनी म्हणजे राष्ट्रीय आयोग, राज्य आयोग, जिल्हा आयोग ह्या मंडळींनी दाखवायची. त्याच्यासाठी आवश्यक असलेलं ते प्रशिक्षण घ्यायचं. ग्राहकांना देखील याच्याबद्दल प्रशिक्षित करणं, वकिलांना प्रशिक्षित करणं हा संबंध एक कार्यक्रम असणार आहे. आणि मला सांगायला आता निश्चित आनंद वाटेल की मुंबई ग्राहक पंचायतीने हा विषय हा केवळ आजच्या दिवसाच्या चर्चेपुरता मर्यादित ठेवलेला नसून हे संबंध वर्षभर हा विषय घेऊन त्याचा पाठपुरावा करणं, मग तो सरकारी लेवलला असेल किंवा राष्ट्रीय आयोग, राज्य आयोग, जे प्रत्येक ठिकाणी कसं करता येईल याच्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित करायचे असेल तर त्याच्यात देखील मुंबई ग्राहक पंचायत पुढाकार घेईल. आणि जेणेकरून आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम प्रज्ञेच्या द्वारे ग्राहकांचं प्रभावी संरक्षण करण्यात यशस्वी ठरू. मला वाटतं याच नोटवर आजच्या कार्यक्रमात आपण थांबूया आणि AIचं आपण स्वागत करूया, कारण ते आपल्याला खूप उपयोगाचं ठरणार आहे. त्यातले धोके काय असणार आहेत, त्याचे परिणाम काय होणार आहेत यावर चर्चा सुरू राहतील. त्यातनं नेमकं आपल्याला काय उचलायचं आहे हे आपण ठरवलं पाहिजे. याच नोटवर आज इथे थांबतोय. तुम्ही तिघंही इथे आलात आणि छान मार्गदर्शन केलं. नवा विषय आहे हा आणि भविष्यात खूप उपयोगी पडणारा आहे आणि त्याच दृष्टीने मार्गदर्शन केलं. तुमचे मनापासून आभार मानते आणि आपण नव्या विषयासह भेटणार आहोतच. तोपर्यंत नमस्कार.